नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, योगदीप अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. नुकतीच आपली कंबाईन ग्रुप बी एक्झाम झालेली आहे. त्याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्तेवरती प्रश्न विचारण्यात आले होते. त्याची प्रश्नसंख्या 20 होती. त्याचा विचार करता आपल्याला ह्या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. ज्यांना कोणाला गणिताची भीती वगैरे वाटते त्यांनी कन्सेप्च्युअल लेवलला थोडीशी प्रॅक्टिस करावी, बेसिक क्लिअर करावं आणि त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष द्यावं, कारण जेणेकरून ते 20 प्रश्न म्हणजे काही कमी नाही आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही. आणि ज्यांना कोणाला गणित वगैरे जमतं पण ते एक्झाममध्ये सोडवता येत नाही आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, एक्झाम हॉलमध्ये तो सेन्स डेव्हलप करण्यासाठी म्हणजे कमीत कमी वेळामध्ये सोडवण्यासाठीचा त्यासाठी फक्त प्रॅक्टिसच लागते. तर आपण काय करू, सुरुवातीला मागच्या वर्षी झालेल्या काही प्रश्नपत्रिका आहेत, त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करूया आणि त्यानंतर काही प्रश्न असे घेऊ की जर समजा त्या टाईपचा जर प्रश्न आला एक्झाममध्ये तर त्याला कमी वेळामध्ये कसं सोडवता येईल याचं आपण एक विश्लेषण म्हणजे एक व्हिडिओ नंतर पण एक बनवूया. बघा, तर आता सुरुवातीला काय करू, आपण मागच्या वर्षी झालेली 2023ची कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र झाली होती. त्याचा पहिला प्रश्न म्हणजे प्रश्न 20 प्रश्न जे आहेत ते सोडून बघूया. त्यातला पहिला प्रश्न बघा. हा प्रश्न इंग्लिशमधून आहे, पण मी तुम्हाला मराठीमधून सांगतो. 2 प्रश्न माझे इंग्लिशमधून आले आहेत माझ्याकडे, त्यामुळे ते मराठीमध्ये मी सांगतो. बघा, वर्तुळाचं क्षेत्रफळ हे 1 स्क्वेअर सेंटीमीटर आहे आणि त्याचा परिघ सुद्धा 1 सेंटीमीटर आहे. तर मग त्याची रेडियस म्हणजे त्रिज्या काढायची. बघा, वर्तुळाचा परिघ x आणि क्षेत्रफळ सुद्धा x दोन्ही एकच सांगितलेलं आहे. म्हणजे वर्तुळाचा परिघ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ, थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला आयोगाकडून काय अपेक्षित आहे किंवा की तुम्हाला हे परिघ म्हणजे वर्तुळ जो आहे त्याचं परिघ क्षेत्रफळाचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. एवढंच, बाकी याचे पाठीमागं दुसरं काय असं हे नाही आहे. परिघ म्हणजे काय, 2 पाय r आहे आणि क्षेत्रफळ बरोबर काय, पाय r वर्ग बरोबर आहे. तर बघा, इथं दोन चिन्हाच्या मध्ये किंवा दोन संख्येच्या मध्ये काही चिन्ह नसतं, म्हणजे काय असतं, गुणाकारात चिन्ह असतं. तर इथं पण ते सेमच आहे. बघा, हे पाय आणि हे पाय कटू शकतं. उरलं काय, 2r बरोबर r गुणिले r. r वरला काय केलं, r गुणिले r केलं. बघा, या ठिकाणी परत r आणि हा एक r कटतो. r बरोबर काय आलं, मग 2 आलं. r म्हणजे काय, रेडियस म्हणजेच त्रिज्या. एवढा सोपा प्रश्न होता. किंवा मग तुम्ही प्रश्न ऑप्शनवरून पण जाऊ शकता. 1 2 3 4 असं एक एक घेऊन 2 टाकला तर तुम्हाला बरोबर इथं येऊन जातं. 2 22/7 गुणिले r म्हणजे काय, 2 घेतोय आपण बरोबर पाय r वर्ग 22/7 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे r चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2. बघा, हे संतुलन बरोबर म्हणजे हे दोन्ही बाजू समान आहेत. हे 2 इथं पण 2 इथं पण 2 आहे. 22/22 म्हणजे सगळं समानच आहे. असं पण तुम्ही सोडवू शकता. बघा, पुढचा प्रश्न. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाला विकले, त्यामुळे त्याला 60 रुपयाचा तोटा झाला. तर त्याची प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. बघा, खरेदी किंमत काढायची आपल्याला. खरेदी किंमत काय कशी काढता येईल आपल्याला. विक्री किंमत आहे, त्याला काय झाले, तोटा झालेला. विक्री किंमत काय दिलेली आपल्याला, विक्री किंमत आहे आणि काय झालं, तोटा पण झालेला आहे. बघा, विक्री किंमतीमध्ये तोटा हा प्लस केला जातो, मायनस केला जातो, तर प्लस केला जातो. तर ह्या प्लस करून घ्या. विक्री किंमत 2340 किमती ठेवून टाका आता. 60 बरोबर 2400. तर आता प्रत्येक शेअरची खरेदी किंमत किती म्हणते. प्रत्येक शेअरची खरेदी किंमत म्हणल्यानंतर हे 2400 15 शेअरची आहे, तर भागिले 15 करायचं. 15 × 15 9 उरले, 15 × 90 60 160. 160 हां, 2 नंबर ऑप्शन 160. प्रत्येक शेअरची किंमत किती आली, मग 160 रुपये. असं एवढं फास्ट करायचं आहे तुम्हाला एक्झाममध्ये. चला, पुढचा प्रश्न बघूया. बघा, या ठिकाणी काय सांगितलं, 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 म्हणजे याला आपण बेजिक राशीच्या ह्याच्यामध्ये पण मांडू शकतो, पण तिकडं कन्फ्युजन करत घेण्यापेक्षा तुम्ही हे असं गणित डायरेक्ट जरी सोडवलं बॉडमास पद्धतीने सोडवल्यासारखं, तरी इथं उत्तर येऊन निघू शकतं. बघा, शॉर्ट ट्रिकमध्ये कसं आहे, दशांशानंतर 1 आहे, दशांशानंतर 1 आहे म्हणजे इथं काय होईल, याचा गुणाकार घेईल. दशांशानंतर 1 2 3 अंक येतील, 0 0 1 अधिक याचं काय, दशांशानंतर 2 आहेत, इथं पण 2 आहेत आणि इथं पण 2 आहेत, म्हणजे याचा अर्थ काय, दशांशानंतर 6 अंक आले पाहिजेत आणि याचा गुणाकार काय येईल, 2 2 4 2 8 येईल.
1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे 8. तर खाली बघा सेम तसंच आहे 0.008 अधिक 4 × 16 64. या ठिकाणी लक्ष द्या 64 म्हणजे 2 अंकी संख्या झाली तर इथं 4च शून्य येतील आणि हे 6 4 म्हणजे इथं 6 अंक येतील दशांशानंतर. त्याची बेरीज काय येईल 0.001 008 छेदामध्ये 0.008 064. बरोबर आहे. दशांशानंतर इथं 6 अंक आहेत, दशांशानंतर इथं पण 6 अंक आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला हे दोन्ही दशांश काढले तरी चालतं. म्हणजे उरलं काय 1008 8064. म्हणजे काय त्याला भागाकार द्या लगेच 1000चे 8 पट 8000 आणि 8चे 8 पट 64. म्हणजे 1/8 उत्तर येईल याचं. 1/8 म्हणजे काय 0.125. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्षे आहे. 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची 72 वर्षे आहे आणि त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 वर्षापूर्वीचे त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 आहे. 7 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. तर त्यांचे आजचे वय विचारलेलं आहे. 7 वर्षापूर्वी गुणोत्तर काय होतं 4 6 7. तुम्ही ऑप्शनवरून जाऊ शकता. याच्यामधून 7 7 7 वजा करून हे या गुणोत्तरामध्ये येतात का बघायचं, किंवा तुम्ही असं पण सोडून बघू शकता की समजा ही वयाची बेरीज 72 आहे 72 आहे आणि आजचे आहे आणि 7 वर्षापूर्वी किती होईल मग -21 होईल. हे किती झाले 51. मग त्याचं गुणोत्तर काय दिलेलं आहे 4 6 7. बघा या ठिकाणी 4x 6x आणि 7x करायचं आपल्याला गुणोत्तरामध्ये असल्यामुळं आणि यांची बेरीज काय दिलेली आहे 51. बरोबर आहे का, कारण 72 वर्ष बेरीज ही कधीची आहे 7 वर्षा म्हणजे आजची आहे आणि 7 वर्षापूर्वी -21 केल्यानंतर 51 येईल. 4 आणि 6 10 17 17 आणि 51 आहे 17 तरी 51. x बरोबर काय आलं मग 3 आलं. तर x इथं 3 जर ठेवलं समजा 4x म्हणजे हे 4 त्रिकोण 12 6x म्हणजे 18 आणि 7 त्रिक 21. आता ही कधीची आहे ही 7 वर्षापूर्वीच आहे 7 वर्षापूर्वी. मग आजचं म्हणल्यानंतर याच्यामध्ये काय करेल +7 करावं लागेल. +7 करत जायचं आहे आपल्याला. 12 आणि 7 19 19 ऑप्शन इथे आहे म्हणजे याचं उत्तर हेच येणार. बघा 18 आणि 7 25 आणि 21 आणि 7 28. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. एका माणसाने दर साल 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षांना त्याने रुपये 5400 सरळ व्याज फेडले. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती. बघा व्याजाचा दर काय आहे 12% आणि व्याजाचा प्रकार कोणता आहे सरळ व्याज आहे 3 वर्षासाठी. मग एकूण व्याज किती झालं, एकूण व्याजदर किती झाला मग 12 त्रिक 36%. 36% ही रक्कम किती आहे 5400 आहे. व्याज म्हणजेच काय ते मुद्दलाचीच रक्कम असते ना, म्हणून 5400 ही रक्कम आली. तर 100% रक्कम किती मग असा प्रश्न विचारायचा आपल्याला. बघा 100% रक्कम म्हणजे कोणती आता आली 100 छेदामध्ये 36 गुणिले 5400. 18 2 36 18 3 54. बरोबर. हे 2 हे 100चे 50 झाले. 5 3 15 हे 2 शून्य आणि हे 1 शून्य 3 शून्य 15,000 रुपये. 85चं उत्तर काय आलं मग 3 नंबर. बघा पुढचा प्रश्न काय आहे. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते तर 2 वर्षांनी त्याची किंमत किती. याला एक सूत्र आहे P कंसामध्ये 1 वजा R छेदामध्ये 100 कंसाचा x. आता हे जर सूत्र तुम्हाला परीक्षेत नाही आठवलं तर प्रश्न चुकणार का मग. तो जर चुकू द्यायचा नसेल तर प्रश्नामध्ये विचारले काय बघा 16,000 किंमत होती आणि 5% दरवर्षी कमी होते किंमत त्याची आणि ते किती वर्ष 2 वर्ष होते फक्त. तर 16,000ला 16,000 किंमत घ्या. किती टक्के 5% कमी होते कितीच्या तुलनेमध्ये 100च्या तुलनेमध्ये. 100 मधून 5 कमी करा 95 गुणाकार हे असं 2 वेळेस झालेलं आहे त्याच्यामुळं 100 हे 95. आता हे सोडून घेतलं तर उत्तर तुमचं निघून जाईल. बघा हे 2 शून्य घडले हे 2 शून्य घडले हा 1 शून्य घडला हा 1 शून्य घडला. 5 2 10 5 1 5 5 9 45 हे 2 हे 8. समजलं. आता इथं बघा काय उरलेलं आहे 8 गुणिले 95 गुणिले 19 उरलेलं आहे. तर 95 गुणिले 19. तर बघा या ठिकाणी 19चा पाडा कोणाकोणाला येत नाही समजा. तर ह्या 2 अंकी संख्येचा गुणाकार कमीत कमी वेळामध्ये कसा करायचा आहे. तर 9 × 25 ला 5 हा 4 9 9 81 आणि 5 86 म्हणजे हा तिरपा गुणाकार करायचे. 86 आणि 4 9 0 हा 9 9 9 1 9 आणि 9 9 18. तर हे गुणिले 8 आहे आणखीन परत
8 45ला 0 हा 4 8 0 0 4ला 4 8 8 64ला 4 40 6 8 6 14 14,440. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आलं. या ठिकाणी तुम्हाला ह्याचं सूत्र लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे. नाही ठेवलं तरी चालतं. फक्त प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे आणि तेवढ्या वेळेस वाढ किंवा कमी, समजा वाढ असेल तर म्हणजे एखाद्या गावाची लोकसंख्या एवढ्या टक्क्यामध्ये वाढते. समजा तो दर जर समान असेल वाढण्याचा तर ठीक आहे एखाद्या वेळेस, म्हणजे आर हे काय असं दर असतो वाढण्याचा किंवा कमी होण्याचा. आणि जर समजा तो दर कमी जास्त होत असेल, फ्लक्च्युएट होत असेल, तर मग ते अशा वेळेस तुम्ही डायरेक्ट हे सोडवू शकता. म्हणजे समजा पहिल्यांदा 16,000 लोकसंख्या होती, मग 5% कमी झाली तर 95 100 होणार. पुन्हा पुढच्या वर्षी 10% वाढली समजा, तर मग 110 100 असंच तुम्ही सोडवू शकता. पुढचा प्रश्न बघा. आगगाडीचे भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? सेम आत्तासारखंच. आता या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलं होतं, यंत्राची किंमत दिली होती. आता या ठिकाणी काय केलं, भाडं किती सांगितलेलं नाही. मग गृहीत धरूया आपण 100 रुपये. 100 रुपये का धरायचं, कारण टक्केवारीमध्ये काढत असताना 100% काढायचं आहे आपल्याला, त्यामुळे 100 धरलं तर आपल्याला सोपं जातं, त्यामुळे 100 पकडायचं. तर बघा 100 गुणिले 20% वाढलं म्हणजे 120/100 गुणिले परत 10% वाढले 110/100 गुणाकार 25ने वाढले 125/100. याला सोडून घेतलं तरी उत्तर येईल, किंवा मग तुम्हाला डायरेक्ट सोडायचं असेल फास्टमध्ये तर तिथं 100 रुपये समजा भाडं आहे, 20% वाढले 120 झाले, परत 10% वाढले, परत 12 वाढले म्हणजे 12 रुपये, 120 10% वाढले म्हणजे 12 रुपये वाढले, 132 झाले, परत 25% वाढले. 25% म्हणजे किती वाढले बघा, 32च्या 25% 8 येईल आणि 100च्या 25% 25च येईल. 25 आणि 8 33, म्हणजे हे 5 6 आणि 165 म्हणजे 65% वाढ झाली. किंवा मग तुम्ही असं पण सोडू शकता. जसं समजा तुम्हाला अवघड वाटत असेल तर असं सोडवा. हे 100 हे 0 0 कटलं, हा एक 0 हा एक 0 हा एक 0 आणि हा एक 0 कटला. 25 5 1600 25 चौक 100, 4 1 4 4 1 12. शेतामध्ये काही उरलं नाही. आता वरती काय उरलेले 3 गुणिले 11 गुणिले 5. बघा 11 1 33 गुणिले 5 5 3 15 5 4 5 3 15 16, म्हणजे हे पण 165 आलं, म्हणजे 65% वाढ झाली याच्यामध्ये. बघा पुढचा प्रश्न. -2 -3 हे काय झालं, -5 होईल. गुणाकार 5 आणि 3 8, भागाकारामुळे -5, छेदामध्ये -10 भागाकार -12. बरोबर आहे. आता याला कसं सोडवायचं आहे, या ठिकाणी प्रश्नाचं स्वरूप बघा. यांना तुम्हाला काय फक्त चिन्हामध्ये कन्फ्युजन करण्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तर ते कन्फ्युजन तुम्हाला जर क्लिअर करता आलं तरच हे तुम्हाला प्रश्न येणार, नाही तर तुमचं चुकू शकतो. कारण इथं दोन्ही संख्या समान आहेत आणि इथं फक्त मायनस आणि प्लस दिलेलं आहे, बाकी सगळे प्लसमध्ये आहेत. समजा याचं उत्तर हे किंवा हे असेल तरीसुद्धा तुमचं चिन्ह बदल करत असताना जर चूक झाली तर तुमचा प्रश्न चुकू शकतो. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला अगोदर ही कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. मायनस गुणिले मायनस हे प्लस होतं, मायनस गुणिले प्लस असेल तर हे मायनस होतं, मायनस भागिले मायनस असेल तर हे पण प्लस होतं, आणि मायनस भागिले प्लस असेल तर याचं उत्तर मायनस येतं. हे कन्सेप्ट तुमची क्लिअर असायला पाहिजे, तरच तुम्हाला याचं उत्तर काढता येईल. बघा या ठिकाणी आता काय करायचं आहे, हे खूप अवघड स्वरूपात वाटते आपल्याला सोडवण्यासाठी. तर याला सोपं बघा कसं मानता येईल. -5 गुणिले 8 आहे, हे भागाकारला इथं भागाकारामध्ये घेतलं तर काय होईल, -5 इथं छेदामध्ये येईल. हा मोठा छेद तसाच ठेवायचा, -10 भागाकारला भागाकार छोटा घेऊ आणि -12 असं पण तुम्ही सोडवू शकता. इथं बघा मायनस भागिले मायनस काही प्लस होईल म्हणलं, इथं काय म्हणले मायनस आणि इथं पण मायनस, आणि भागाकार चिन्ह आहे म्हणजे याचा काय अर्थ असतो, तो प्लस होऊन जाईल. म्हणजे हे प्लस होईल आणि हे पण प्लस होईल. सेम इथं हे प्लस हे प्लस. बघा आता इथं मायनस चिन्ह कुठं राहिलं का, नाही राहिलं, म्हणजे याचं उत्तर काय येतं, प्लसमध्ये येईल. बघा 95 40, 40 छेदामध्ये 5, परत छेदामध्ये 10/12. याला सोप्या स्वरूपात मांडा. कसं मांडता येईल, 40/5 गुणाकार, हे भागाकारला गुणाकार चिन्ह करत असताना छेदातला अंशामध्ये जातो ना, अंशाचा छेदामध्ये येतो. 12/10, हे 0 हे 0 घटलं, 12 × 48/5.
48/5 म्हणजे काय? 5 न 45 दशांश दिला 6 1 सॉरी 3 उरलं 5 सख 30 9.6 प्लसमध्ये 9.6 प्लसमध्ये हे उत्तर येईल. बघा पुढचा प्रश्न. एक फलंदाज 19 डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19 डावानंतर त्याची सरासरी किती? 19 डावात काय केले? 98 धावा काढले. तोपर्यंत आपल्याला धावा माहिती आहेत का? नाही माहिती. म्हणजे 18 मॅच झाल्या पण त्याच्यामध्ये किती धावा काढल्या आपल्याला माहित नाही. फक्त सरासरीबद्दल वक्तव्य केले त्यांनी की बाबा 19वी मॅच झाली त्यावेळेस त्यांचं काय सरासरी 4 ने वाढले. तर 18ची माहिती का आपल्याला माहित नाही. म्हणजे 18ची काय करा? 18 डावाची सरासरी समजा x पकडली तर एकूण धावा किती येतील? मग एकूण धावा किती येतील? 18 डावाच्या 18x बरोबर आहे का? तर 19 समजा आता पुढचं बघा 19 डावाची सरासरी. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे किती 4 ने वाढली म्हटलेलं आहे. म्हणजे x अधिक 4 ने सरासरी वाढलेली आहे. आणि 19 डावाच्या मग धावा किती होतील? मग सेम वरच्यासारखं 19 कंसामध्ये x अधिक 4 का? तर 18 डावाची सरासरी ही x असेल तर त्याच्या धावा 18x आल्या आणि 19 डावाची सरासरी x अधिक 4 असेल तर त्याचे एकूण धावा किती येतील? मग 19 कंसामध्ये x अधिक 4. त्याला सोडून बघूया आपण आता. 19 कंसामध्ये x अधिक 4 याचा अर्थ काय झाला? 19 डावाच्या धावा झाल्या बरोबर. आता हे बरोबर म्हणजे काय असतं? हे आणि हे संतुलन असलं पाहिजे किंवा समान प्रमाणात असलं पाहिजे. 19 कंसामध्ये x अधिक 4 तर 18 डावा इथं काय करू आपण? हे मांडू 18x मांडू का? तर 18 जे डाव झाले त्याच्यामध्ये एकूण धावा किती होत्या? तर ते 18x होत्या. प्लस 19 डावामध्ये किती वाढवल्या त्यांनी धावा? 98 धावा वाढवल्या बरोबर आहे का? हे बघा इथं 98 धावा वाढवल्या. तर आता हे सोडून बघा 19x अधिक 19 चोक 76 बरोबर 18x अधिक 98. बघा 19x आहे आणि 18x आहे. हे जर इकडे घेतलं तर हे प्लसचे चिन्ह मायनस होईल म्हणजे इथं वजाबाकी केलं 1 येईल फक्त बरोबर. 98 मायनस 76 x बरोबर 22. x बरोबर 22 काय कशाचं उत्तर आलेलं आहे? 18 डावाची सरासरी झालेलं आहे. आपल्याला विचारलं का 19 डावांना त्याची सरासरी कितीने वाढली? 4 ने वाढली. म्हणजे 22 प्लस किती करावं लागेल आपल्याला? 4 करावं लागेल. 22 प्लस 4 बरोबर 26. तुम्ही 22 उत्तर काढल्या लगेच ऑप्शन 1 ला जाऊ नका. त्याच्या पुढे काय म्हटलेलं आहे? 19 डावाची सरासरी विचारली. आपल्या 18व्या डावाची सरासरी विचारली असतं तर उत्तर काय आलं असतं? 22 आलं असतं. पण त्यांनी 19 डावाची विचारले म्हणजे प्लस 4 करूनच सोडवायचं. काही करायची नाही आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा परत वर्तुळावरती एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. काय आहे त्याचे? एक वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे बेरीज इतकं असेल. म्हणजे एक वर्तुळ असा आहे की त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ हे इतर 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे एवढं आहे. समजलं? तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? त्रिज्या विचारली आपल्याला. तर बघा तर सोडवायचं याला. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग हे सूत्र आपल्याला माहिती आहे. परत हा मोठा वर्तुळ आहे समजा. तर इतर 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे एवढं म्हणजे पाय आर वर्ग अधिक पाय आर वर्ग अधिक पाय आर वर्ग. कारण 3 वर्तुळ आहेत ते इतर आहेत ते. मग आता याला सोडवायचं कसं? किमती ठेवून टाका डायरेक्ट. पाय आर पहिला किती आहे? 3 सेंटीमीटरचा आहे. 3 गुणिले 3 अधिक पाय 4 गुणिले 4 अधिक पाय 12 गुणिले 12. इथं पाय आर वर्गला पाय आर वर्ग. इथं काय होईल आता? हे पाय हे कॉमन पाय काढू आपण. 1 3 त्रिक 9 अधिक 4 चौक 16 अधिक 12चा वर्ग 144. सेम याची बेरीज करा. 9 16 25 25 आणि 144 169 बरोबर आहे. तर आता पाय आर वर्ग बरोबर काय आलं? पाय कंसामध्ये 169. हे पाय आणि हे पाय घातलं. आर वर्ग बरोबर काय आलं मग आता? आर वर्ग बरोबर 169. म्हणजे आर बरोबर काय आलं मग? 13. वर्गमूळ काढून घ्या. समजलं?
पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? आता बुद्धिबळाचं कसं पट माहिती पाहिजे, त्यासाठी तो 8x8 असतो. तर बघा त्याचं चौरस किती आहेत हे टोटल काढायचं असेल, चौरस म्हटले, चौकोन नाही म्हटलेलं, चौरस काढायचे आपल्याला. तर बघा समजा एक चौरस घेतला आपण, तर एका चौरसमध्ये एकच असणार. समजा 2 घेतले 2x2चे, तर 1 2 3 4 आणि हे मोठा एक 5, आणि 3 घेतले समजा, हे 3 3 3 हे 9 झाले. परत इथं 10, हा एक 11, हा 12, हा 13 आणि हा मोठा एक 14 असं होतं. आता हे आपण इथंपर्यंत ठीक आहे, आता 3 पर्यंत मोजलं, त्याच्या पुढचं असं मोजायचं म्हटलं तर आपल्याला ते शक्य नाही आहे. त्यासाठी काय करायचं आपल्याला, 8x8चा आहे आपल्याकडे जो बुद्धिबळाचा पट असतो तो 8x8चा असतो. त्याचं सूत्र बघा, n कंसामध्ये n अधिक 1 गुणाकार 2n अधिक 1 छेदामध्ये 6. आता हे एवढं लक्षात कसं ठेवायचं बघा. याचा अर्थ काय असतो, n म्हणजे काय आहे, ती संख्या म्हणजे किती चौरस आहेत ती टोटल, ती 8 आहे. 8 आहे आणि त्याच्या पुढची संख्येचा गुणाकार 8चा त्याच्या पुढच्याशी गुणाकार म्हणजे 8 गुणिले 9. तुम्ही असं लक्षात ठेवलं तर लगेच लक्षात राहील तुमच्या. गुणिले 2n म्हणजे 8ची दुप्पट करायची, 8 दुनी 16 आणि प्लस 1 करायचे 17, हे 17 छेदामध्ये 6. आता हे सोडून बघा, त्याचं उत्तर आपल्याला येऊन जाईल. 2 6 2 8 3 1 3 3 1 9 4 12 गुणिले 17. याचं काय होईल, 12 7 84ला 4 चले 8 12 8 20 204 204 2 नंबर उत्तर. काय म्हणलेलं इथं, चुकीचे पद ओळखा म्हटले. 15 21 24 30 32 39 आणि 51. 30 39 24 आणि 32. आपल्याला पर्यायामध्ये हे सोडत असताना असं लक्षात येईल की त्याच्यात 2-3 पदं चुकलेले दिसू शकतात, पण आपल्याला कन्फ्युजन करण्यासाठी टाकलेलं असू शकतं किंवा मग काही असू दे. आपल्याला फक्त ऑप्शनशी संबंध आहे, त्यामुळे आपल्याला ऑप्शनमधीलच जर चुकीचं असेल तर त्याचं उत्तर लिहायचं, किंवा एखाद्या वेळेस तो प्रश्न रद्दसुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. तर बघा तिथं काय केलं आहे, 15 आणि 6 21, 6चा फरक आहे. 21 आणि 3 24, 24 आणि 6 30, 30 बघा 6 3 6, इथं 3 असायला पाहिजे होतं, 2 आलेलं आहे, 2चा फरक म्हणजे 30 आणि 2 32. परत समजा जर इथं जर 3चा फरक पकडला असता, म्हणजे 30 आणि 30, 30 आणि 3 33, तर इथं प्लस 6 झालं असतं परत, आणि इथं काय झालं 39 आलं. म्हणजे इथं प्रॉब्लेम काय झालेला आहे, 32 मध्येच आहे. म्हणजे इथं 32 ऑप्शनमध्ये आहे, इथं 4 नंबरला ऑप्शन 32 मध्ये आहे. परत इकडे 51च्या पुढे हा पण एक चुकीचा आहे, कारण 39 आणि डायरेक्ट 12 51, किंवा मग इथून पुढे ती दुसरी सिरीज सुद्धा चालू होऊ शकते. तर त्याच्याशी काही आपले संबंध नाही. ते इथं आपल्याला उत्तरामध्ये 32 सापडलेलं आहे, आणि त्यामुळे आपण हे आपलं उत्तर काढू शकतो. बघा पुढचा प्रश्न, सर्व शिक्षक कलाकार आहेत. वेनाकृतीचा प्रश्न आहे हा. सर्व शिक्षक कलाकार आहेत. समजा हे शिक्षक आहेत आणि सर्व शिक्षक म्हणजे असेल कलाकार आहेत, आणि काही कलाकार आनंदी आहेत. हे कलाकार आहेत, हे जे पैकी आनंदी काही. ठीक आहे. हे झाले विधानी. आता अनुमान काय आहे, सर्व शिक्षक आनंदी राहतात. हे सर्व शिक्षक जे आहेत ते आनंदी राहतात म्हणायचे यांना, आनंदी. इथं काही तसं दिलंय का बघा, हे शिक्षक आहेत, हे कलाकार, म्हणजे सर्व शिक्षक हे कलाकार आहेत, पण जे काही कलाकार आहेत त्याच्यातले काहीच फक्त आनंदी आहेत. मग इथं संबंध येतो का शिक्षकांनी ह्याचा आनंदीचा, काही येत नाही. म्हणजे पहिलं क हा चुकीचा आहे. ड काय म्हटलेलं आहे, जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत. आता हे जे आनंदी आहेत, याचा काढून टाका. आता हे जे आनंदी आहेत ते सगळे कलाकार आहेत, म्हणजे याच्याच वरती कलाकार, असं काय आहे का बघा. इथं आनंदी आणि कलाकार, हे काही कलाकार हे आनंदी आहेत. मग सगळे आनंदी हे कलाकार कसे होऊ शकतात, नाही होणार, बरोबर आहे. त्यामुळं हे ड पण चुकीचं आहे. तर दोन्ही असत्य म्हणजे हे 3 नंबर ऑप्शन. बघा पुढचा प्रश्न, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. म्हणजे अंकिताच्या वयाच्या 2.5 पट आईचं वय आहे, आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे भावाच्या वयाच्या 4 पट कोणाचं, आईचं वय आहे. म्हणजे दोघांचं वयाचे, म्हणजे अंकिताचं आणि त्याच्या भावाचं वयाचं कंपॅरिझन कोणासोबत केलेलं आहे, आईचं केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी करायचं, आईचं वय माहीत नाही आपल्याला तर एक्स घ्यायचं. म्हणजे 3 व्यक्ती असतील आणि 3 व्यक्तीचं जर कंपॅरिझन एका व्यक्तीशी होत असेल तर ते कोणासोबत होतं हे बघायचं अगोदर, आणि मगच ते एक्स मानायचं.
बघा तिथं आईचं वयासोबत कंपॅरिझन केल्यामुळे आईचं वय काय म्हणायचं, एक्स म्हणायचं. आईचे वय बरोबर एक्स. तर अंकिताचे वय किती आहे मग आईच्या तुलनेमध्ये 2.5 पट. पण 2.5 पट कोणाच्या, अंकिताच्या वयाच्या 2.5 पट आहे आईचं. मग आईचं वय ऑलरेडी समजा एक्स आहे, तर मग अंकिताचं वय किती येईल, अंकिताचे वय बरोबर 2.5 पट येईल. म्हणजे काय येईल, एक्स छेदामध्ये 2.5, कारण 2.5 पटीनं कमी कोणाचं, अंकिताचं वय. आता भावाचं वय बघा, भावाचे वय बरोबर काय येईल मग आईच्या तुलनेमध्ये एक्स छेदामध्ये 4 येईल. बरोबर आहे का. तर आता बघा पुढे काय म्हणलेलं आहे, त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. म्हणजे यांची बेरीज किती आहे, 66 आहे. आता ची बेरीज करा, एक्स अधिक एक्स छेदामध्ये 2.5 अधिक एक्स छेदामध्ये 4 बरोबर 66 वर्ष. आता इथे काही नाही म्हणजे 1 असतो छेदामध्ये. तर बघा इथे छेद समान करून घ्यायचे. तर त्यासाठी लसावी काढा. लसावी किती येईल, 4 2 8 10 10 2 20. ठीक आहे. एक्स अधिक एक्स छेदामध्ये 2.5 अधिक एक्स छेदामध्ये 4 बरोबर 66. तर लसावी काढताना 20 का आपण लसावी काढते, तर गुणाकार 20, तर वरतं पण गुणाकारामध्ये 20 येईल. इथं 20 करण्यासाठी काय, छेद जर 20 करायचं असेल तर किती गुणावं लागेल आपल्याला, 8 ने गुणावं लागेल. इथं पण 8 ने गुणायचं आहे. इथं 5 ने गुणावं लागेल. इथं पण 5 ने गुणावं लागेल. बरोबर आहे. इथं काय आलं, 20 एक्स अधिक 8x अधिक 5x बरोबर 66. छेदामध्ये 20 आहे. हा छेदामधला 20 इकडे गुणाकारामध्ये 20 घेऊ डायरेक्ट आपण. बघा 20 आणि 8 28 आणि 5 33. 33 इथं जर 33 ने भागाकार दिला आणि इथं पण 33 ने भागाकार दिला, तर हे सगळं कुठून जाईल आणि 33 दुनी 66. एक्स बरोबर काय आलं, 40 उत्तर येईल. तर हे एक्स बरोबर 40 कोणाचं उत्तर आलं, आईच्या वयाचं आलं. तर आपल्याला विचारले काय, अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय विचारले. अंकिताचं भावाचं वय काढायचं म्हणलं, इथं बघा अंकिताचं भावाचं वय 1/4 आहे, म्हणजे 40/4 म्हणजे 10. कधीचं, आजचं वय. पण 2 वर्षानंतर किती होईल मग, +2 बरोबर 12. इथं 10 उत्तर काढल्याकडे लगेच गोल करू नका, कारण इथं कधीच विचारलं हे कन्फ्युजनमध्ये तुम्ही असं घाईघाईमध्ये तुम्ही ते 10 गोल करू शकता. तर व्यवस्थित प्रश्न वाचायचे. 2 वर्षानंतरचं वय विचारले, त्याच्यामध्ये 10 + 2 करून 12 वर्ष, म्हणजे 3 नंबर ऑप्शन उत्तर येईल आपलं. चला पुढचा प्रश्न बघा. ABCDEFG 1 2 3 4 5 6 7 जण येथे भिंतीवर बसले आहेत आणि त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. पूर्वेकडे तोंड म्हणजे समजा आपण आता हे उत्तर दिशा मानतो, तर पूर्वेकडे म्हणजे हे आलं. तर असं बसलेले डेटा काय सांगतो, C हा Dच्या तात्काळ उजवीकडे आहे. अगोदर काय करायचं अशा प्रश्नामध्ये, किती जण मोजून घ्यायचं आणि तेवढ्या जागा आखून घ्यायच्या. ठीक आहे. इकडे तोंड आहे पूर्वेकडे, तर 1 2 3 4 5 6 आणि 7 ही जागा फिक्स झाल्या 7 जणांच्या. तर पुढं काय म्हटलेलं आहे, C हा Dच्या तात्काळ उजवीकडे आहे. C कुठे ठेवायचा, D कुठे ठेवायचा, आताच फिक्स करायचं नाही. एखाद्याची जागा फिक्स झाल्यानंतरच त्याची पुढचं सोडवत बसायचं. B हा अगदी टोकाला आहे. अगदी टोकाला B आहे, त्याच्या शेजारी E आहे. ठीक आहे. B हे जागा फिक्स करू शकतो आपण इथं किंवा इथं. पुढे बघा, G हा E आणि F च्या मध्यात आहे. G हा E आणि F च्या मध्यात आहे. G कुठे आपल्याला माहित नाही आणखीन. D हा दक्षिणेकडून टोकापासून तिसऱ्या स्थानावर. आता दक्षिणे इथं एक जागा फिक्स करता येते आपल्याला. D हा दक्षिणेकडून टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे. ही दक्षिण बाजू 1 2 3 म्हणजे D कुठाला, हा फिक्स जागा झाली याची D ची. तर B इथं किंवा इथं आहे. आता बघा पुढे काय म्हणते, याच्या संबंधित आणखीन एक आहे. C हा Dच्या तात्काळ उजवीकडे आहे. C हा Dच्या तात्काळ उजवीकडे. Dच्या तात्काळ उजवीकडे म्हणजे C इथं आला. बरोबर. बघा आता पुढे काय म्हणलेलं आहे, B हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी E आहे. B जर इथं घेतला तर त्याच्या शेजारी E येऊ शकतो का, नाही, कारण इथं जागा शिल्लक नाही, त्याच्यामुळे B इथं येणार नाही. B इथं येईल. तर E कुठे येईल मग त्याचा, E इथं येईल. पुढं काय म्हटलेलं आहे, हे झालं. G हा E आणि F च्या मध्यात आहे. E आणि F च्या मध्यात. F च्या मध्यात कोण आहे, G आहे. आणि कोण उरलं मग आता, BCD. ओके, A उरलेलं आहे. A इथं येईल. ABCDEFG सर्व आले. तर विचारलं काय आहे, Gच्या उजवीकडे कोण बसेल. Gच्या उजवीकडे, G हा इथं आहे, पूर्वेकडे तोंड आहे, तर उजवीकडे कोण येईल, F येईल. F इथं उत्तर. आता बघा हा प्रश्न सोडवताना तुम्हाला एक लक्षात आली पाहिजे गोष्ट, की फक्त ऑप्शन नंबर 4 मधूनच तुम्हाला उत्तर निघू शकतं, दुसरीकडे जायची गरज नाही आहे. कसं बघा, G हा E आणि F च्या मध्यात आहे. E आणि F च्या मध्यात आहे, किंवा G हा असं पण लिहू शकतो, E आणि F च्या मध्यात आहे.
तर उजवीकडे कोण बसेल? उजवीकडे एकतर एफ येईल किंवा ई येईल. इथं ई दिलेल्या ऑप्शनमध्ये नाही दिलेलं, मग एफ आहे फक्त. तर तुम्ही एक ऑप्शन म्हणजे आता हे त्यावेळेस लगेच प्रत्येकाच्या लक्षात येत नाही, पण एखाद्याने प्रॅक्टिस करून करून जर तुम्ही ते सेन्स डेव्हलप केला तर हे असे पण उत्तर काढू शकता तुम्ही एका विदिन सेकंदामध्ये वगैरे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असतील, आंतरराष्ट्रीय योगा दिन 21 जून कधी आहे? मंगळवारी. आणि त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी. हा कोणत्या वारी असेल विचारलेला आहे. तर वर्ष कोणतं? 2016 आहे, म्हणजे लीप वर्ष आहे हे लक्षात घ्या. 21 जून ही मंगळवारी आणि फेब म्हणजे मागचं विचारलेलं आपल्याला, मागे म्हणजे फेबमधला वार कोणता विचारलेला आहे, त्यासाठी आपण रिटर्न जावं लागेल. आणि 2016 हे लीप वर्ष असल्यामुळे लीप वर्षातला एक दिवस जो एक्स्ट्रा असतो 29 तारीख ती पण आपल्याला क्रॉस होते, म्हणजे लीप वर्षामध्ये पकडायचं आपल्याला. तर त्याचं उत्तर कसं काढायचं? डायरेक्ट मोजून सुद्धा काढू शकता तुम्ही किंवा सूत्राचा वापर करणं, म्हणजे ते त्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये सूत्र आठवेल ना आठवेल याचा, त्यामुळे ते रिस्क घेऊ नका, तुम्ही डायरेक्ट सोडवा. बघा 28 फेब आहे, इथं फेब घ्या प्लस मार्च, एप्रिल, मे आणि जून इथंपर्यंतच आहे, कारण जूनपर्यंतच विचारायचं आपल्याला. जूनचा आपल्याला 21 तारखेचा वार माहिती आहे, भागिले 7 का तर आठवडा 7 दिवसाचा असतो आणि 7 दिवसानंतर परत तोच दिवस सुरू होतो, म्हणून ते आपल्याला 7 दिवस घ्यायचा आहे. तर बघा फेबमध्ये दिवस किती उरलेत? 28 तारीख आहे, 2 उरले, 28 आणि 1 29, म्हणजे 2 दिवस इथं उरलेले, प्लस मार्चचे 31 दिवस, प्लस एप्रिलचे 30 दिवस, प्लस मेचे 31 दिवस, प्लस जूनचे 21 तारखेचा मंगळवार दिलेला आहे, म्हणजे इथं पण फक्त 20 दिवस, कारण 21 तारखेला मंगळवार आपल्याला माहिती आहे. बघा इथं डायरेक्ट सोडू शकता तुम्ही. आता समजा समान चिन्ह असेल, म्हणजे बेरजेचं चिन्ह असेल, तर त्याचे भागाकार कसा घालायचा? 7 1 7, 2ला भाग जात नाही, बाकी 2च उरते, प्लसला प्लस ठेवायचं, 7 चोक 28 बाकी 3 उरते, प्लसला प्लस 7 चोक 28 बाकी 2 उरते, प्लस 7 चोक 28 बाकी 3 उरते, आणि 7 2 14 बाकी 6 उरते. आता याला बघा 2 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 6 16, 16 7ला 7च, कारण हे 7 कटलं सर असं म्हणू नका, कारण 7 हे आपल्याला रिपिटेशनसाठी वापरायचे, कारण प्रत्येक आठवडा हा 7 दिवसाचा असतो. 7 1 7, 7 2 14 बाकी 2 उरले, बाकीशी संबंधित आहे आपला फक्त 2 बाकी आहे. 2 बाकी म्हणजे काय करायचे? फेबमध्ये विचारलेलं आहे, म्हणजे मागचा विचारलेलं आहे, मग 2 दिवस मागे जायचे आपल्याला. जूनचं आहे आणि मागचे 2 दिवस कोणते? तर मंगळवारच्या सोमवार आणि रविवार येईल आपला, म्हणजे 96 हे 3 उत्तर येईल. रविवारी आपलं ते आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन येऊन जाईल. बघा पुढचा प्रश्न. 4 5 8 13 14 17 22 ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही? ठीक आहे, बघा या ठिकाणी इथं आपण मानून घेऊ 4 5 8 13 14 17 आणि 22, इथं अशी मालिका सुरूच आहे पुढं. तर बघा आता याच्यामध्ये संबंध काय आहे बघा मालिकेचा? 4 अधिक 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 प्लस 1 4, 14 आणि 3 17, 17 आणि 5 22. बघा हे रिपिटेशन होतं 1 3 5 1 3 5चं. परत आता रिपिटेशन करून आपण 22 प्लस 1 23 येईल, बरोबर आहे ना? कारण 5च्या नंतर परत 1चं रिपिटेशन आहे, म्हणजे 22 आणि 1 23 होईल. 23 आणि परत 3चं 26 प्लस 5 31 प्लस 1 32 प्लस 3 35, इथंपर्यंत. आपल्याला 35च्या पुढे जायचं नाही, कारण ऑप्शनमध्ये 35च्या पुढे नाहीच आहे. त्यामुळे बघा आता इथं 35 आहे, म्हणजे जी ही संख्या कोणती म्हणजे मालिकेमध्ये न बसणारी संख्या कोणती आहे बघा आता? 35 आहे, 32 आहे, 31 आहे, म्हणजे फक्त 33 नाही आहे, म्हणजे उत्तर येईल 97 नंबरचं 3 नंबर ऑप्शन. पुढचा प्रश्न बघा. जर अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील तर किती अक्षराची स्थिती अपरावर्तित राहील? बघा या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आपल्याला विचारलेलं आहे. अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये लावलं तर किती शब्द बदल होते, किती शब्दामध्ये बदल होतील असं विचारलेलं आहे. इथं बघा UN I DEN TIFIFED. आता याला अल्फाबेटिकली म्हणायचे.
शब्द बघा, ए आहे का नाही, बी नाही, सी नाही, डी. डी आहे इथं. परत हां 2 वेळेस डी आहे. त्याच्यानंतर ई आहे का, ई 2 वेळेस ई आहे. इथं एफ आहे का, आहे. किती वेळेस आहे एफ, एकच वेळेस आहे एफ इथं म्हणा. जी एच आय, आय आहे का, आहे. 1 2 आणि 3 वेळेस आहे. 1 2 आणि 3 वेळेस आहे. त्याच्यानंतर काय आहे, एन आहे, एन. त्याच्यानंतर ओ पी क्यू आर एस टी, टी आहे. तर यू आहे. बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 3 आणि 3 6, 3 9 2 11. एक कुठला तरी शब्द उरत आहे आपला. ई 2 वेळेस आला. एफ ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी. टी हा 2 वेळेस आहे ना, हां नाही एकच वेळेस आहे टी पण. यू एन, अच्छा 2 वेळेस एन आहे, 2 वेळेस एन इथं, 2 वेळेस एन इथं एक एन आहे, इथे एक एन आहे. आणि हा इथं टी आणि इथं यू. बघा एका खाली एक मानलेलं आहे आपण, बदल झालेला आहे का बघा. एक फक्त इथं सगळे बदल झाले आहेत. इथं एक उरलेलं आहे. पुढं एफच्या ठिकाणी एन आहे, आयच्या ठिकाणी एनच आहे, ईच्या ठिकाणी यू आणि डीच्या ठिकाणी यू आहे. ठीक आहे, तर इथं फक्त आय एकच बदल झालेला आहे. सॉरी एकच अक्षर अपराधी राहिलेलं आहे. त्यामुळं याचं उत्तर काय राहील, 1 नंबर. पुढचा प्रश्न बघा. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. डाव्या बाजूला म्हणजे इकडे 90 अंशात वळते. नंतर ती 50 मीटर चालते. 50 मीटर चालली ही. आता ती तिच्या उजव्या बाजूला वळते. उजव्या बाजूला 135 अंशात वळते. उजवी बाजू म्हणलं तर हे जर असं वळलं तर 90 अंश झालं, कारण इथं समोर जात होती, ते 90 अंशाचं कोन 90 अंशात उजवीकडे वळली. आणि प्लस 45 म्हणजे 135 म्हणजे 90 प्लस 45 होईल, म्हणजे 45 म्हणजे इथून परत अर्ध्यामध्ये. म्हणजे ही सान्वी काय केली, 135 अंशात उजवीकडे म्हणजे अशी वळली. 135 अंश वळते आणि ती 15 मीटर चालते. ही 15 मीटर चालली. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा आहे बघा, ही इकडे जाते, तर हिची उजवी बाजू ही आली, डावी बाजू ही. ही म्हणजे कोणती आली, आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य. तर बघा इथं आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य म्हणजे ईशान्य आली. ही ईशान्य, 1 नंबर ऑप्शन. चला पुढचा प्रश्न बघा. बघा विनाकृतीचा प्रश्न आहे हा. हे 3 आकृत्या दिलेल्या आहेत आम्ही आपल्याला, 3 खाली ऑप्शन 4 ऑप्शन आणि त्याच्यामध्ये 3-3 शब्द दिले आहेत. त्याच्यात संबंध लावायचा आपल्याला. इतिहास भूगोल नागरिकशास्त्र. इतिहास भूगोल नागरिकशास्त्राचा संबंध लागू शकतो का? इतिहास आणि भूगोलचा काही संबंध येतच नाही. त्याच्यामुळे एखाद्या नागरिकशास्त्र आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये होतं तसं एवढं छोटं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आपण. बघा पुढचं बघा. भारत, आशिया, युरोप. भारत, आशिया आणि युरोप. आशिया आणि भारताचा संबंध येऊ शकतो एखाद्या वेळेस, कारण आशियामध्ये भारत असल्यामुळे. युरोपचा काही संबंध आहे, हे सेपरेट आलं असतं, त्यामुळे याचा पण संबंध येत नाही. फुले सुवासिक पांढरा. बघा इथं फुले इथं ठेवले समजा, सुवासिक हां काही फुले सुवासिक असतात, काही पांढरे समजा, हा एखाद्याच बसू शकतं. तर आता तो चौथा ऑप्शन एकदा परत बघू. कप, बशी आणि चहा. समजा इथं कप आहे, हे बशी आणि हे चहा आहे, संबंध येतो का नाही येत. समजा चहा इथं ठेवला मध्ये आणि कप आणि बशी, तरी पण काही संबंध येत नाही, कारण कप आणि बशीमध्ये थोडा चहा आणि चहा बाकीचं कुठं असं थोडक्यात ते काढू शकतो आपण. त्याच्यामुळे फुला हा एखाद्या इथं बसू शकतो आणि सुवासिक आणि पांढरे म्हणजे इथं ऑप्शन नंबर फक्त 3च हे बरोबर बसू शकत आहे. त्यामुळे त्याचं उत्तर 3च येईल. धन्यवाद मित्रांनो. आपण पुढच्या वेळेस 2022ची प्रश्नपत्रिका ग्रुप सी साठी प्रश्न सोडवणार आहोत. धन्यवाद.